नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बघा आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पटील भरती प्रक्रिया 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण प्रश्नसंच जे काही आपण पाहणार आहोत हे 100% मित्रांनो बघा येणाऱ्या परीक्षेला जे की 100% मित्रांनो विचारण्यात येतात। म्हणून काय करा बघा मित्रांनो, आपला हा आजचा जो काही या ठिकाणी बघा संपूर्ण काही भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब माझ्या ठिकाणी आत्ताच तुम्ही करून घ्या। ओके, तर मित्रांनो बघा काय करा, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या। ओके, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये बघा जे काही ठिकाणी येणारी ही प्रश्नसंच आपली आजची असणार आहेत। ओके, प्रश्न पहिला, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? तर मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका ही बघा जी क्रमांक चेन्नई या ठिकाणी स्थापन झाली होती। आणि जर समजा तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली या प्रकारचा प्रश्न पडला तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक मुंबई असणार आहे। ओके, तर पहिल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जे की मित्रांनो क्रमांक चेन्नई या ठिकाणी असणार आहे। पुढे, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर मित्रांनो बघा लोकायुक्त हे जे काही पद आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो बघा जी क्रमांक 1972 या वर्षी मित्रांनो बघा जे की अस्तित्वात आलेलं आहे। ओके, मित्रांनो बघा लोकायुक्त हे जे बघा पद आहे बघा जे की सर्वप्रथम स्वीडन मित्रांनो बघा जे की या देशामध्ये अस्तित्वात आलं होतं, लक्षात ठेवून घ्या, ही पण गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। पुढे, भारताचे राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कशातून घेण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा भारताचे जे काही बघा जे की राजमुद्रेवरील मित्रांनो उद्गार आहे सत्यमेव जयते हे कशातून घेण्यात आलेलं आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक मुंडकोप निषेधातून मित्रांनो बघा जे की या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर मित्रांनो बघा जे की लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर बघा जे क्रमांक सत्तेचे विकेंद्रीकरण होय। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो बघा जे की लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर सत्तेचे विकेंद्रीकरण बघा आपल्या प्रश्नाचा मित्रांनो क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे, तर परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे? तर मित्रांनो बघा परराष्ट्र धोरण हा जो बघा विषय आहे बघा जे की आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या यादीमध्ये समाविष्ट आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक केंद्रीय बघा जे की मित्रांनो या यादीमध्ये समाविष्ट आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढे, भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक गोवा या राज्यात बघा जे की समान नागरी कायदा अस्तित्वात आहे। ओके, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो बघा महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडायचा अधिकार हा बघा जे की मित्रांनो क्रमांक ग्रामसभेला असतो। ओके, लक्षात ठेवून घ्या। गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर मित्रांनो बघा गावचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही कोणाची किंवा कोणाकडे आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ग्रामसेवक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल। पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो बघा पंचायत समितीचा बघा जे की प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक गट विकास अधिकारी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल। पुढे बघा 9वा प्रश्न। आता मित्रांनो बघा 9वा प्रश्न पाहण्या अगोदर महत्त्वाची सूचना, तर काय बीड जिल्हा पोलीस पटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला टाकून द्या। व्हॉट्सअपला टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा जो काही बघा महाठोकळा आहे तुम्हाला बघा जे की तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला महाठोकळा या ठिकाणी अवश्य खरेदी करा। जर तुम्ही आपला महाठोकळा बाय केला तर फक्त आणि फक्त या आपल्या मित्रांनो महाठोकळाच्या मार्फत तुमचं बघा जे की 100% मित्रांनो बघा जे की रिझल्ट येऊन जाईल। म्हणून वेळ इकडे तिकडे वाया घालू नका, लगे 150 रुपये या क्रमांकावर पे करा आणि आपला हा महाठोकळा या ठिकाणी बाय मात्र करून घ्या। ओके मित्रांनो बघा
महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही जर आपला महाटोकळा या ठिकाणी बाय केलं तर तुम्हाला बाजारामध्ये मिळणारा 1000, 1200, 1500चं कोणतंही बघा जे की बुक या ठिकाणी खरेदी करण्याची गरज पडणार नाही. आणि बघा तुमचं अगदी कमी वेळेमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे की जास्त अभ्यास पण मित्रांनो बघा या आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत तुमचं होऊन जाईल. म्हणून लगेच आपला हा महाटोकळा तुम्ही बाय करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न बघा आता काय आहे, तर पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा पंचायत राज स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिलं राज्य कोणतं, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो राजस्थान हे आहे. ओके. बघा राजस्थानची जर या ठिकाणी राजधानी विचारली तर ती आहे बघा जयपूर, ही लक्षात ठेवून घ्या. ओके. पंजाबची आहे चंदीगड, गुजरातची आहे गांधीनगर. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा हां, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो बघा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा बघा जी क्रमांक ब राज्य सरकारला आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती बघा कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती ही बघा जी क्रमांक 1981 या वर्षी मित्रांनो झालेली आहे. ओके, लक्षात असू द्या तुम्हा सर्वांच्या. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी येथील विधवेशी विवाह केला होता. तर मित्रांनो बघा महर्षी कर्वे यांनी बघा जे की मित्रांनो कुठल्या विधवेशी विवाह केला होता? तर बघा जे की शारदा सदन या ठिकाणच्या मित्रांनो बघा जे की विधवेशी त्यांनी विवाह केला होता. ओके, लक्षात असू द्या. पुढे आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो बघा आधुनिक भारताचा निर्माता हा बघा जे की मित्रांनो क्रमांक क बघा पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो बघा यांना म्हणून ओळखलं जातं किंवा यांना म्हटलं जातं. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला? तर मित्रांनो बघा मॅडम भिकाजी कामा यांनी बघा जी की आपला भारताचा राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा बघा जी क्रमांक स्टुटगार्ट मित्रांनो बघा जी की या ठिकाणी त्यांनी फडकावला होता. पंजाब केसरी म्हणून कोणास ओळखले जाते किंवा बघा जी की पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक लाला लजपत राय आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो बघा स्वतंत्र मजूर पक्षाची बघा जी काही ठिकाणी स्थापना कोणी केली होती? तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. 17वा प्रश्न, लाला हरदळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर मित्रांनो बघा जे की लाला हरदळ यांनी बघा जे की गदर या संघटनेची स्थापना बघा जे की क्रमांक मित्रांनो कॅनडा या ठिकाणी केली होती. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा 18वा प्रश्न, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर मित्रांनो बघा चले जाव ही जी काही चळवळ आहे बघा जी की क्रमांक 1942 या वर्षी बघा जी की मित्रांनो सुरू झाली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. 19वा भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा भीमाशंकर हे जे काही अभयारण्य आहे बघा मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा पुणे या मित्रांनो बघा जी की जिल्ह्यामध्ये आहे. ओके, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही? तर मित्रांनो बघा यापैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रात नाही? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा नाही. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? तर मित्रांनो बघा एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे बघा जी क्रमांक नाशिक या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत कोणता आहे? तर मित्रांनो बघा चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत हा बघा जी की मित्रांनो क्रमांक ब नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा आता, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय विज्ञान दिन हा बघा जी क्रमांक 28 फेब्रुवारी रोजी मित्रांनो साजरा केला जातो. पुढे तर बघा दुधाचे दही होणे याला कोणता बदल म्हणतात? तर मित्रांनो बघा दुधाचे दही होणे याला बघा जी क्रमांक रासायनिक बदल असं म्हटलं जातं. ओके, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर मित्रांनो केक आणि पाव सच्छिद्र हलके बनवण्यासाठी कशाचा या ठिकाणी वापर केला जातो? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच जे की खाण्याचा सोड्याचा मित्रांनो बघा जी या ठिकाणी वापर केला जातो. ओके, लक्षात असू द्या. आणि शेवटचा प्रश्न, अंतुर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्हा सर्वांना
कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.